मोहरम निमित्त सरबत आणि पाणी वाटप. ठाणे मुस्लिम बांधवांमध्ये मोहरम हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मस्जिदमधून ताजिया काढण्यात येतो. या ताजियामध्ये असंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या भक्ती आणि भावाने सहभागी झालेले असतात. ही ताजिया मिरवणूक राबोडी परिसरातून निघून ठाणे मध्यवर्ती जेल या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. यावेळी या ताजियामध्ये सहभागी झालेल्या असंख्य मुस्लिम समाज बांधवांना सरबत आणि पाणी यांचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वैद्यकीय सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आसद याहिया चाऊस हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून ही सेवा करत आहेत. यंदाही आसद याहिया चाऊस यांनी या ताजियामध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम समाज बांधवांना सरबत आणि पाण्याचं वाटप केलं. मोहरमच्या दिवशी मुस्लिम बांधवांमध्ये असं म्हणणं आहे की या दिवशी अन्नदान जलपान करणे म्हणजे मोठं पुण्याचं काम असतं, अशी भावना मुस्लिम समाज बांधवांमध्ये आहे. त्यानुसार हे कार्य आसद चाऊस हे करीत आहेत. आमच्या हसन हुसेन ज्याने आज इस्लाम जीवन ठेवला आणि ते जेव्हा ते शहीद झाले त्या टायमाला काही लोक उपाशी होते, म्हणजे पानी नहीं मिल रहा था, खाना नहीं मिल रहा था. तो आज हसन हुसैन इस्लाम जिंदा है, उसको याद रखने के लिए आज हम लोग यहाँ पे शरबत दे करके आज उनको याद करने के लिए आज पूरे तादाद से थाना के जो लोग यहाँ पे करबला जैसा हम लोग मानते हैं, पूरे थाना की सवारी यहाँ पे आती है. ठाणे नगर पुलिस स्टेशन का हमको पूरा सहकार्य होता है, ठाणे जेल का हमको पूरा सहकार्य होता है. बाकी इतर जो लोक आहेत त्यांचं पण या ठिकाणी खूप प्रतिसाद आहे. कारण की हा मोहरम असा सण आला असं बघत असेल की आशा एकादशी आणि दोन्ही एकत्र आले. त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही सरबत वाटप करून प्रत्येक वर्ष आम्ही या ठिकाणी हसन हुसेनला याद करतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. अभियंत्याला बंगल्यावर नेऊन बेदम मारणे, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणे, महिलेचा विनयभंग करणे असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्याचा कट रचणे चांगलेच भोवला आहे. 354 अंतर्गत स्वतःवर दाखल झालेल्या विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला हिच्याविरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा अखेर पर्दाफाश झालाय. या खोट्या गुन्ह्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड व त्यांच्या दोघां वकिलांसह कटामध्ये सहभागी आरोपींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाडांची कथित हस्तक मुंब्र्यातील इस्टेट एजंट शबाना सोंधी हिला पोलिसांनी अटक केली असून आव्हाड व अन्य आरोपी मात्र मोकाट असल्याने त्यांच्यावर तातडीने अटकेची कारवाई करण्याची मागणी गुरुवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पीडित महिला रिदा रशीद यांनी केली आहे.
ठाण्यानजीकच्या मुंब्रा वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नोव्हेंबर 2022 मध्ये पार पडला। या सोहळ्यादरम्यान आव्हाडांनी दोन्ही हातांनी पकडून बाजूला हटवल्यामुळे भाजपा महिला मोर्चाच्या ठाणे उपाध्यक्षा रीदा रशीद यांनी आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। तेव्हा सुडाने पेटलेल्या आव्हाड यांनी छटपूजेदरम्यानचा 26 ऑक्टोबर 2022 रोजीच्या जुन्या घटनेचा बाऊ करून आपल्या शिवा जगताप नामक हस्तकरावरी रीदा रशीद यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने हा ॲट्रॉसिटीचा कट अयशस्वी ठरला। पण हा डाव फोल ठरल्यामुळे आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून पुन्हा एकदा पॉक्सो गुन्हा रीदा रशीद यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता। मात्र तपास केल्यानंतर हाही गुन्हा निष्पन्न न झाल्याने सखोल पडताळणी अंती ठाणे सत्र न्यायालयाने बी समिरी मंजूर करीत या खोट्या गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदारांवरतीच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। विशेष म्हणजे उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याने आव्हाड यांचे वकील ॲडव्होकेट विनोद उतेकर आणि अन्य एका वकिलाला या प्रकरणामध्ये आरोपी केले असल्याचे FIR मध्ये नमूद केलं आहे। या सर्व घटनाक्रमामध्ये रीदा रशीद यांनी पत्रकार परिषदेमध्ये उलगडा केला आहे। तेव्हा आपसात संगनमत करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आव्हाडांची पुरती पोलखोल झाली असून त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार लटकत आहे। सगळ्यांना नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा विषय हा आहे काय, जसं माझ्यावर एक केस झालेला, जेव्हा मी विनयभंगाचा केस केलेला एका नेत्यावर, त्याच्यानंतर कसं कट रचून कसे प्लॅनिंग करून माझ्यावर ॲट्रॉसिटी आधी, त्याच्यानंतर माझ्यावर पिटा पॉस्को, त्याच्यानंतर 420 ची तयारी केलेली, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचं आता कोर्टाकडे आहे। पिटा पॉस्कोची बी समरी झालेली आहे। मी समोरच्यांवर सगळ्यांवर FIR 22 लोक आहेत। 4 लोक बेलसाठी पळत आहेत। तिचे लोक जे मेन कट रचणारे आहेत त्यांचं नाव जितेंद्र सतीश आव्हाड, बंटी नायक, परवीन पवार, शिवा जगताप असे अनेक आहे। रौनक शेख, शबाना शेख, साईस्ता कुरेशी असे 22 लोकांचे नाव आहेत। त्यांच्यावर केस झाले, त्यांच्यावर पॉस्को सुद्धा लागलेला आहे। कट रचण्यात त्यांनी कुठेच काय सोडलं नव्हतं, काय का महिलाला कसं बदनाम करावं। तिची जेव्हा माझ्यावर पिटा पॉस्को झालं, सतीश आव्हाडांनी कुठलीच जागा सोडली नव्हती। मी रस्त्यावर असायची, लोकांना लावलेलं, मी गाडीमध्ये बसलेले, ती व्हिडिओ बनवून त्यांनी ट्विट केलेलं, एवढं केलेलं की क्विता कुरान घेऊन बसलेले की आरोपी को अरेस्ट करो, मैं पागल हो गया हूं, मी एडा झालोय, मी कायदा हातात घेईन, माझे कार्यकर्ते कायदा हातात घेतील, असं सगळं व्हिडिओ चालवले त्यांनी। काय की रीदा रशीद मॅडम आहेत मुंब्र्यामध्ये, एक चांगली कार्यकर्ती आहे ती। आर्शिया वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून एक मुंब्र्यामध्ये सामाजिक काम करत आहे। अशाच पद्धतीने ती छटपूजेचंही काम करत होती गेली आणि 2-3 वर्ष छटपूजेसाठी चांगलं काम करते। त्यावेळेस छटपूजेचं काम करत असताना म्हणजे या महाराष्ट्रातला 24 तास राजकारण करणारा कळवा मुंब्र्याचा स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड याला असं वाटतं की मीच जे काय करायला ते पाहिजे मीच करायला पाहिजे। म्हणजे जर कोणी जर काय केलं तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं, या गोष्टी त्या सर्रास जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून होत असतात। अशाच पद्धतीने त्यांनी छटपूजेचं रीदा रशीदकडे क्रेडिट मिळालं पाहिजे म्हणून ते रीदा रशीदकडे क्रेडिट मिळालं नाही, त्याला जे हे पाहिजे होतं तसं मिळालं नाही रिस्पॉन्स। त्यासाठी त्यांनी ते रीदा रशीदला 13 नोव्हेंबरला जेव्हा मुंब्र्यामध्ये वाय जंक्शनला उड्डाणपुलाचं उद्घाटन होतं त्यावेळेस ते रीदा रशीद यांना एक चुकीच्या पद्धतीने हात लावून त्यांना पब्लिकमध्ये फेकण्यात आलं। त्यावेळेस त्यांनी 354चा गुन्हा दाखल केला। त्यावेळेस मी राष्ट्रवादीमध्ये होतो, त्यावेळी त्या ब्रिजवरती ओपनिंग करत असताना तिथे मलाही वेगळ्या पद्धतीची जितेंद्र आव्हाड यांच्याकडून वागणूक मिळाली। त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री यांनी विचारलं होतं की अरे याला काय वेळ लागलं की असा ते फलक हलवायला लागला होता, म्हणजे एकदम तो थोडा हे झाला होता। म्हणजे तो आणि त्या उद्घाटनाच्या वेळेस तो माझ्या समोरच येऊन उभा राहिला। त्यावेळेस मला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही पुढे या। तो राग त्याच्या मनात होता, प्लस त्याला ते जितेंद्र आव्हाड यांना तो रीदा रशीद यांच्याकडून जे श्रेय मिळालं पाहिजे होते श्रेय मिळालं नसल्या कारणाने त्यांनी ते त्या मॅडमला तिकडं पब्लिकमध्ये ढकललं। त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला 354 आणि 354 गुन्हा दाखल झाला। त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की तुम्ही माझ्या घरी या, तुम्ही आलात नाही आहे, गणपतीलाही नाही आला तर
ते बोलले मी प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस रात्री हा गुन्हा दाखल झाला 12:15 वाजता, 12:16 आणि माननीय मुख्यमंत्री 1:30 वाजता माझ्या घरी आले. त्याच्यानंतर त्यांनी असं दुसऱ्या दिवशी जाहीर केलं की राजन किनी यांच्या घरी, नगरसेवकाच्या घरी कट शिजला, माझ्यावर 354 दाखल. असं काही घडलं नाही. शिंदे साहेबांना याच्यातली काहीच माहिती नव्हती माननीय मुख्यमंत्र्यांना, पण त्यांनी हे खोटं आरोप केले. त्याच्यानंतर त्यांनी रिदा रशीद मॅडम यांच्यावर हा गुन्हा मागे घेण्यासाठी 354 जो गुन्हा आहे तो मागे घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याच्यात बरेच कार्यकर्त्यांना धमक्या आल्या, रिदा रशीदनं धमक्या आल्या, मलाही इनडायरेक्टली धमक्या आल्या की तो माझ्याही कार्यालयावर म्हणजे तिथली त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हणजे गद्दार आहे, राजन किनी गद्दार, अशा पद्धतीच्या घोषणा देऊन त्यावेळेस एक वातावरण मुंबईत खराब करण्याचं, टायर पेटवणं, खोटा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला धरणं आंदोलन, म्हणजे अशी चिकार खूप काही अशा गोष्टी होत्या की त्या जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. तुफानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकॉंग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावळे यांचं घर आहे. हे घर त्यांनी भाडे तत्वावरती दिलं आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये भाडेकरूंचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावले या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. तसेच हे घर मनोहर डुमरे यांनी 10 लाखाला विकले असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात भाडेकरूने डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवरती बोलणं करून दिलं. मात्र जुजबी बोलून डुमरे यांनी फोन बंद केला. त्यामुळे स्वप्नाली सोनावले यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर माझं आहे, तुम्ही कोण आहात, मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे, असं म्हणत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावले यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यावरती निर्णय देताना 9 जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रात्री कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावले, रमेश संभुकराव, राजाबाई सूर्यवंशी, समीर भाऊ नेटके, ज्ञानेश्वर राजपंके, कृपेश सूर्यवंशी, नाना मगदूम, चंपत गवले, रवी शिरसाट, दीपक आवरे, जगदीश सोनटक्के, मल्हारी शिंदे, संजय भोसले, माणिक राजपंके, कृष्णा खंडागळे इत्यादी उपस्थित होते. मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे. या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनवणे यांना वारंवार गेल्या 1.5-2 वर्षापासून माजी नगरसेवक मनोज डुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर 2 वेळा कारवाई करायला लावलेली आहे. या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे, त्या गाळावर पण कारवाई करावी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी मिळून या ठिकाणच्या DCPला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं, परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने 156(3) अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 315 व 319च्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही. त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेला कळविण्यात आले की 8 दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे. बंद करणारे हेच मनोहर डुमरे होते. त्यावेळी आम्ही मातंग समाजाच्या वतीने आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनाचं आम्ही यावेळी तुम्हाला सांगतोय की माननीय गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मातंग समाजाच्या वतीने आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे सर्वांचेच आहेत. त्याच्यामुळे या परमपूज्य महात्म्यावर जो अवमान झालेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन
त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही यावेळी परत मागणी करत आहोत आणि झाली नाही तर आम्ही परत या पुढे मोठं आंदोलन घेऊ हे या निमित्त आम्ही सांगू इच्छितो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील जांभई नाका चिंतामणी चौकात कळव्यातील शिवाजी चौकामध्ये शिवसेनेतर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पित करून केंद्र सरकारच्या विरोधात या ठिकाणी काळ्या फिती लावून तीव्र निदर्शन करण्यात आले. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार विरुद्ध जोरदार घोषणा देखील करण्यात आल्या. तर या आंदोलनाला ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, सुनील पाटील, वसंत गवाळे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर व महिला आघाडी यांच्यासह उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक तसेच जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी दहशतवादी हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करून भविष्यामध्ये जवानांवरती असे हल्ले होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थितांकडून यावेळी करण्यात आली. आपण बघू शकाल 8 दिवसामध्ये 9 जवान जर का डोडा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात हे या देशाचं दुर्दैव आहे. वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत, जे वीर जवान आहेत, ते जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का असा हा मोठा प्रश्न आहे. अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय, जम्मू काश्मीरमध्ये नवीन नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय, पण हे सगळं केंद्र शासनानंतर केल्यानंतर जर का असे घुसपेट येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील, असे भ्याड हल्ले करत असतील तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय. आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पावलं नसेल उतरत, ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती ठोस कारवाई नसेल करणार तर त्यांनी ताबडतोब राजीनामे दिले. पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचे वेदनानाशक पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे गेल्या 19 वर्षापासून अखंड आषाढी वारीमध्ये सेवा करत आहे. पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचे वेदनाशामक तेल क्युरॉन ऑइल या तेलाने वारकरी बंधू यांची मोफत मालिश करण्यात आली. पितांबरी कंपनीची संपूर्ण टीम 30 जूनला ठाणे येथून रवाना झाली. या टीमला शुभेच्छा देण्याकरिता श्रीफळ वाढवून कंपनीचे प्रमोशनल ॲक्टिव्हिजन मॅनेजर दीपक मेडेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या टीमबरोबरच इव्हेंट प्रमुख दीपक मेडेकर तसेच सुपरवायझर किशोर शिवले, योगेश विश्वासराव, विद्याधर घोलप, मनोज धाडवे, योगेश पानप, दीपक यादव, प्रवीण यादव, सोहम शिंदे, उमेश उडेकर उपस्थित होते. पहिला टप्पा भवानीपेठ, दुसरा टप्पा दिवेघाट, तिसरा टप्पा सासवड असे मुक्कामाचे ठिकाण करत करत तुकाराम महाराज पालखी सोहळा यामध्ये पण वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. तसेच संत सोपान काका यांच्याही पालखीमध्ये बारामती वारकऱ्यांची मालिश करण्यात आली. संत गजानन महाराज यांच्या पालखीबरोबरच सोलापूरमध्येही वारकरी बंधूंचे क्युरॉन तेलाने मालिश करण्यात आली. ही सेवा सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत अत्यंत मोफतरित्या करण्यात आली. व्यास क्रिएशन प्रस्तुत राधनी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पर्यावरणाची वारी विठुरायाच्या दारी ही संकल्पना घेऊन ठाण्यातील सिद्धेश्वर राम मंदिर ठाणे येथे पर्यावरण दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. छोट्या विठोबा रखुमाई सोबतच पर्यावरण संरक्षणाचे संदेश यावेळी देण्यात आला. विठुरायाच्या नामाचा जयघोष करीत दिंडीची सुरुवात करण्यात आली. राधनी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ वैशाली गायकवाड यांनी प्रास्ताविकांमध्ये पर्यावरण संवर्धन म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन करणे व ते करताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळून पर्यावरण संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले. आपण वाचलेली पुस्तकं आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. तसेच एकमेकांना पुस्तक भेट देऊन पुस्तक दिंडीची प्रथा परंपरा देखील कायम ठेवण्याचा संदेश दिला आहे. वृंदा भावे यांच्या स्वरांनी ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करून सोहळ्याला सुरुवात झाली. दीप्ती कुलकर्णी यांनी गायलेल्या तुळशीच्या जनाबाईंचं जातं आणि विठुरायाच्या गाण्याने सर्व वातावरण भक्तिमय झाले. तसेच मेधा निकम आणि ग्रुप यांच्या विठुरायावरील गाण्याने सर्व राधनी आणि उपस्थित भाविक पंढरीनाथांच्या भक्तीमध्ये लीन झाल्या. राधनी सेंटर हेड पुष्पा लेले आणि ग्रुप यांनी गायलेल्या विठुरायाच्या गजरावरती राधनी वारकऱ्यांनी टाळांचा ताल फेर धरून लेझिम आणि फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.
सभागृहाजवळच्या मैदानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सिद्धेश्वर राम मंदिराच्या प्रांगणामध्ये एक अभ्यासिका आणि वाचनालय सुरू होणार आहे. त्याकरिता व्यास क्रिएशन प्रकाशित केलेली पुस्तके भेट देणार आहे. त्याकरिता व्यास क्रिएशन प्रकाशित पुस्तके भेट दिली गेली. राज्ञी सभासद सारिका हजारे यांच्या सहयोगाने आषाढी एकादशी दिंडी उत्कृष्टरित्या पार पडली. यावेळी राज्ञी समन्वयक गायत्री डोंगरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. जागा देते अंगणात तुळसबाई तुझा हिरवा हिरवा पाला तुळसबाई तुझा हिरवा हिरवा पाला शंकर पार्वती येती दर्शनाला शंकर पार्वती येती दर्शनाला तुळसबाई तुझ्या डोक्यावर भार तुळसबाई तुझ्या डोक्यावर भार श्रीकृष्णाच्या गळ्यात शोभून दिसे हार श्रीकृष्णाच्या